कलाकार, एक दानशूर व्यक्ती आणि एक सिंगर, गायक चांगला आहे, समालोचक चांगला आहे, क्रिकेटर चांगला आहे. मितेश म्हात्रे उर्फ बिट्टू. धन्यवाद धन्यवाद हिमप्रकाश पाटील. जबरदस्त व्यक्तिमत्व. राई गावातलं कुठलाही कार्य असू दे, पुढाकार त्यांचा असतोच, पॉझिटिव्ह पुढाकार असतो. जवळजवळ क्रिकेटचा अनुभव, स्वतः गव्हर्नमेंट वर्कर आहेत. जबरदस्त. हेमप्रकाश पाटील, मॅन फ्रॉम राई. सामन्याला सुरुवात करायची आहे. थँक्यू अंपायर. पहिलं षटक दीपक झा वर्सेस करण. करणचा बोलबाला तुम्ही बघितला असेल बॉलिंग मध्ये. जबरदस्त. लेफ्टी वैजनाथ कुठे आहेत? वैजनाथ. पुढचा चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी. वैजनाथ इन ऍक्शन. पहिला चेंडू निर्धाव जातोय. यष्टीरक्षक मध्ये तुम्ही बघू शकता गणेश आचार्य, लेजेंड क्रिकेटर. पुढचा चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. करण यांना थोडस समजत नाहीये. हेमप्रकाश पाटील, तुमचं काय मत आहे याच्यावर? न कधी कधी नवीन गोलंदाज आपल्या अगेन्स्ट येतो ना, त्याला खेळणं अवघड जातं. आपण रोज प्रॅक्टिस करतो ना त्या गोलंदाजावरती, त्याला आपला अनुभव अंदाज असतो आहे चेंडू कुठे टाकणार आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला खेळायचं आहे. नक्कीच नक्कीच. पुढचा चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा हॅट्रिक वाला डॉट चेंडू. आज काय होतंय करण म्हात्रेला? जवळजवळ तुम्ही एक हफ्ता 2 हफ्ता पहिला PSPL अनसंग हिरो, जबरदस्त बॅटिंग. आज तो स्वतः 3 चेंडू डॉट करतोय. पुढचा चेंडू. यावेळी मात्र चेंडू जातोय तो ओ गचाळ क्षेत्ररक्षण. गचाळ. बिट्टू आपण बघितलं करण म्हात्रे यांच्याकडे तर ऑलराऊंडर खेळाडू आहे. मात्र या राई मुर्दा मोरो या परिसरामध्ये एक चांगला बॅटर आहे, त्याच्याकडे बघितलं जातं आणि त्याच्या माध्यमातून बरेच आपण मॅच त्यांनी जिंकून दिलेले जेम्स बॉन्ड राई संघाला. मात्र आज थोडा बीट होतोय, प्रेशराईज खेळतोय. हो हो नक्कीच. थोडंसं प्रेशर आहे. राई प्रीमियर लीग बोललो तर प्रेशर. हो 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 हो. चेंडू लॉफ्ट केलेला आहे. ओ हो 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 हो. लावण्य यांचं मिसफिल्ड. 1+1 धावसंख्या झाली ती 4. बिट्टू आपण बघितलं ज्याची आपण बॉलिंग ॲक्शन बघितली तो रनअपमध्ये असल्यानंतर थोडा थांबल्यानंतर चेंडू टाकतो. डबल ॲक्शनमध्ये असतो, मग चांगला चेंडू टाकतो तो. चांगली ॲक्शन आहे दीपक झा यांची. वैजनाथ चेंडू उचलेपर्यंत थोडा उशीर होतो. वैजनाथ पहिली मॅच बाहेर बसले होते, दुसरी मॅच इन ॲक्शन दिसत आहेत. थोडस नाराज होते ते. शतक संपते पहिलं. कमॉन डीजे. आई गावदेवी वर्सेस भूमी सारा 11. आपण बघतोय संपूर्ण ड्रेस व्हाईट अँड व्हाईट खर्च केलेला आहे ओनरने. मात्र या उन्हामध्ये व्हाईट कपडे घातल्यानंतर गरम थोडं कमी होतं. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. सुरेख गाणं. सदा पाटील अँड टीम. जबरदस्त सॉन्ग. पुढचा चेंडू. हो 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 हो. वैजनाथ मिसफिल्ड. एकच धाव. मोहित. जबरदस्त हायम ॲक्शन आहे. मोहित सिंग टू जज पाडेल. राईचा वंडर बॉय. बघूया आज काय करतोय तो. सातत्याने जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लबचा हिरा. आज सारा भूमी
संघासाठी काय करतोय सारा रुद्र. नक्कीच बिट्टू, मात्र या 5 ओव्हरमध्ये 60च्या पलीकडे धावसंख्या बनवावं लागेल. हो पहिलं- नक्कीच. सुरेख चेंडू, सुरेख फटका चेंडू. आता पॉईंट रिझर्वमध्ये तिथे वैजनाथ चेंडू अडवतात. मात्र कुठलीच चूक न करता, कुठलीच घाई न गडबड करता चेंडू अडवतोय वैजनाथ. एकच धाव. मात्र स्ट्राईकवरती पुन्हा एकदा करण मात्र येतोय. मात्र थोडा प्रेशराईज करतोय. मात्र अगदी समोर खेळला बॅटिंग करावी लागेल, धावा बनाव्या लागतील. 60च्या पलीकडे संघाला नेऊन ठेवावं लागेल, कारण आपल्या अगेन्स्ट तो पण देखील चांगला संघ आहे. ही जोडी आहे ना, मोठी जोडी आहे, करण आणि यश. जबरदस्त जबरदस्त A1 जोडी आहे. जेन बॉन्ड संघाची A1 जोडी आहे ती. पुढचा चेंडू 2. डिक्लेरेशन झोन. जबरदस्त 2 धावा करण यांच्या. प्रिन्स मात्रे, रिमेंबर द नेम. काल काय तो सामना, अक्षरशः चक्कर आली. नक्कीच सर्वात महागातला खेळाडू 54,000 पॉईंटने विकला गेलेला गुणेश मात्रे यांचा मुलगा आणि वडील आणि मुलगा दोन्ही पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. गुणेश मात्रे, प्रिन्स मात्रे चांगली पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. सुरेख फटका, अगदी योग्य फटका नव्हता. अगदी सुरेख झेल टिपतोय आकाश चव्हाण आणि पहिल्या ते गडी बांधतोय, पहिला हादरा बसतोय. भूमी सारा 11 या संघाला. कम ऑन डीजे. मनीष मात्रे डीजे ऑपरेटर आहेत. जबरदस्त गाणं. मात्र त्याने गाणं लावलं ना, त्यालाच गाणं समजलं नसेल. नाही नाही नाही, रॅप आहे रॅप. हिप हॉप. दाजी नाईक कालचा सामना. मैदानाच्या आतमध्ये संभाटा आलेला आहे बाहेर. सौरभ पाटील सबसे कातील. बॅटिंग करावी लागेल. करणने थोडी चूक केली बॅटिंग करत असताना. भरपूर चेंडू डॉट घालवले. ॲक्शन वेगळी आहे, मात्र या ॲक्शनला सांभाळून खेळावं लागेल, थांबून खेळावं लागेल. जबरदस्त ॲक्शन आहे आणि चेंडू पडल्यानंतर वेगच चेंडूचा जास्त वाढतोय. मात्र अशा चेंडूला सामोरं जाणं, घातकी चेंडू टाकतो तो. मात्र हाईट देखील गोलंदाजी जास्त 6 फूट हाईट आहे. चेंडू पडल्यानंतर वेग चेंडू देखील वाढतोय. मात्र ह्या चेंडू सामोरं जाऊन आपण जाऊ कमिटी आता. सुरेख अगदी डोकं शांत ठेवून चेंडू सिंगल खेळण्याचा प्रयत्नामध्ये चेंडू जातो डीजमध्ये. धावा मिळतील 2. चेंडू जातो डिक्लेअर झोन. हे मुद्दा वैजनाथला ओव्हर भेटेल की नाही? नक्कीच भेटेल. त्याची प्रॅक्टिस नाही आहे. प्रॅक्टिस नाही आहे. मात्र तो सांगतो कधी कधी मी एक डोळा बंद करून चेंडू टाकू शकतो. धावसंख्या धाव फलकावरती लागले आहेत. त्या 1 बाद 12 धावसंख्या झालेले आहेत. मात्र आतापर्यंत दोन्ही गोलंदाज सरस ठरतात, मोहित आणि दीपक झा. दीपकांच्या गोलंदाजीवरती 5 धावा खर्च करतोय आणि मोहितच्या गोलंदाजीवर 7 धावा खर्च करतोय. 1 गडी बाद करतोय मोहित सिंग. चांगलं कमबॅक करतोय, वापसी करतोय. मात्र तिसरा गोलंदाज कोण असेल? नक्कीच नो डाऊट ऑन अँड ओनली आकाश आपण बघतोय. जय सेवालाल मित्र मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ओव्हरची सांगता करण्याचं काम कॅप्टनने केलेलं आहे. मात्र हे 6 चेंडूला योग्य टाकायचे आहेत. दोन्ही बॅटर जे आहेत ना, अगदी चांगले बॅटर आहेत. एका बाजूला यश पाटील आणि एका बाजूला सौरभ पाटील. मात्र कमीत कमी धावा या 7 चेंडूमध्ये आले पाहिजे. धावसंख्या 12 धावा. 7-5-12. मंदार पाटील. काय झेल घेतला मगाशी मंदार पाटीलने, जबरदस्त. उत्कृष्ट जेवण बनवतात मंदार पाटील.
आकाश वर्सेस सौरभ. हा चेंडू योग्य नाही आहे, योग्य चेंडू नाही आहे. मात्र नोचा इशारा पंचांमार्फत येतोय. अगदी पिचच्या बाहेर चेंडू टाकला होता. येणारा चेंडू असेल तर फ्रीडचा फटका. मात्र सौरभ जबरदस्त बॅटर आहे आणि योग्य तर बॅटिंग आपल्या संघाला त्याने बरेचदा त्यांनी करून दिलेलं आहे. मात्र या राई प्रीमियर लीगमध्ये, या सामन्यामध्ये, या मॅचमध्ये, येणाऱ्या चेंडूमध्ये चांगला योग्य फटका खेळावा लागेल. फ्रीडचा फटका असेल, येणारा चेंडू असेल फ्रीडचा. पुन्हा एकदा नोचा इशारा. मात्र दिशान लाईन भरकटत मागच्या सामन्यामध्ये त्यांनी चांगली ओव्हर टाकली होती. मात्र ते पहिल्याच ओव्हरमध्ये चेंडू डॉट गेले होते ना बिट्टू, मात्र त्याची भरपाई आकाश देतोय. हो हो नक्कीच, कारण 2 नोंद पडलेत. रोजचा सराव असतो. पुन्हा फ्रीडची संधी आहे सौरभ पाटील. 2 चेंडू लागोपाठ नो टाकल्यानंतर पुन्हा एकदा फ्रीडची संधी आहे. येणारा योग्य फटका असेल की नाही. फुलटा चेंडू फटका बसतोय. मात्र बॅटर अगदी सेफ आहे. फ्रीडचा फटका होता, मात्र अगदी योग्य फटका नव्हता. तरी एकदा येते, मात्र षटकार यायला पाहिजे होता असं दाखवतात सौरभ. आपल्या बॅटर फटका मारून दर्शवत आहेत. मात्र हा चेंडू माझ्या बॅटमध्ये का आला नाही. फुलटा देखील चेंडू होता. समोर खेळले होते. गणेश आचार्य मास्टर माइंड आहेत, एसटी रक्षक आहेत. सुरेख चेंडू, सुरेख फटका. मात्र फटका बसतोय. दीपक ज्या झेल टिपतोय आणि पकडतो झेल आणि संपतोय. यश पाटील यांचा खेळ. बिट्टू धावसंख्या झालेली 15, गडी बाद 2, सलामीला गेलेले दोन्ही बॅटर बाद झालेले आहेत. करण आणि जश दोन्ही बाद झालेले आहेत. सुरेख अप्रतिम चेंडू. हा चेंडू अगदी योग्य चेंडू होता. वाईट यॉर्कर चेंडू होता. हंसराज पाटील अगदी चेंडूच्या रेषेमध्ये होते. मात्र चेंडू खाली राहिल्यानंतर अगदीच जबरदस्त यष्टीरक्षक गणेश आचार्य यांच्या माध्यमातून डॉट चेंडू येतोय. कमबॅक करतोय, वापसी करतोय आकाश चव्हाण आपल्या संघाला. चेंडू खाली राहतोय. काहीशी धाव मिळेल, मात्र एक धाव कंप्लीट करताना दिसत. अगदी आता बॅटमध्ये चेंडू व्यवस्थित बनावा लागतील. 30 शतक मार्गस्थ असताना धावसंख्या लक्ष दिलं फक्त आणि फक्त 16 धावा. वारा देखील वाढलेला आहे, ऊन देखील वाढलेलं आहे. मात्र तसे धावा देखील वाढल्या पाहिजे. सारा भूमी 11 वर्सेस गावदेवी. सुरेख चेंडू अपील करण्याचं काम अगदी एस्टनच्या मधोमध सापडतं. लेग बिफोर द सायने सौरभ पाटील बाद परतावं लागेल सौरभ यांना. सौरभची तांबडी सामडी. सुंदर गाणं आणि चांबडी चांबडी चमकताना चांबडी काळी पडली उन्हामध्ये. तांबडी झालेली आहे, तांबडी. एक चेंडू बाकी, शेवटचा चेंडू असेल ऋतिक पाटील सबसे कातील. या शतकातील शेवटचा चेंडू 30 शतक मार्गस्थ असताना आकाश चव्हाण
आपल्या संघाला वापसी करतोय. आंद्रे रसल मयूर पाटील आयवाज जबरदस्त चेंडूचं फेकी करतोय. एकच धाव समाधान कॉलबॅक करतोय औषधनाथ पाटील. या चेंडूवरती मात्र एक धाव आणि एक धाव्याने संघ पोचतोय 17 या धावावरती. मात्र जबरदस्त गोलंदाजी दीपक झा, मोहित सिंग आणि आकाश चव्हाण. जबरदस्त गोलंदाजी 5, 7 आणि 5 असे गोलंदाजीचा क्रमांक बघा. दीपक 5 धावा खर्च करतोय, मोहित 7 धावा खर्च करतोय, 1 गडी बाद. आकाश चव्हाण 5 धावा खर्च करतोय, 2 गडी बाद करतोय. अशा प्रकारे 3 गडी बाद. धावसंख्या झालेली ती 17. वैजा यांनी जर एका तास जेल घेतला तर प्रमोद श्रीधर पाटील यांच्याकडून खास भेट वस्तू. पुन्हा एकदा मोहित सिंग मॉर्निंग एक्सप्रेस. हो 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 सबमरीन डिलिव्हरी, जबरदस्त वेग, लेग बाईस. औसुनी जर 2 चेंडू 2 षटकार मारले तर 500 रुपये आणि 2 चेंडू 2 चौकार मारले तर 300 रुपये. हेमप्रकाश पाटील यांच्या सब. अख्तर शेख स्टिकर खालेला आहे. सिंगल, क्रिकेटची लाईफलाईन सिंगल अशी म्हटलेली आहे. ऋतिक टू मोहित टू ऋतिक. गुड कॉन्टेस्ट. यावेळी मात्र सेफ, बॅटर सेफ. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धावेसाठी हाना आणि जवळजवळ 2 धावा पूर्ण केलेले आहेत. जबरदस्त शॉट होता ऋतिक यांचा. डगआउट मधून पण थोडासा चिअरअप आलेला आहे. खूप टायमाने चेंडू मिडल झाला. मोहित, जबरदस्त गोलिंग मोहित यांची. पुढचा चेंडू, यो हो गुड बाउन्सर. चेंडू झाले 4, धावसंख्या झाली ती 21. आज लो स्कोरिंग सामने होत आहेत. काल तुम्ही बघितलं तर षटकारांचा पाऊस, ढगात लाइटिंग 45+. यावेळी मात्र चांगला शॉट. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धावेसाठी हाना, एका धावत समाधान. आवसू पाटील 2 षटकार मारा, 500 रुपये कमवा. बिट्टू, कालचं वातावरण एकदम क्लिअर होतं. आजचं ढगाळ वातावरण आहे. मात्र ह्या वातावरणामध्ये खेळणं थोडं अवघड जातं बॅटरला. नक्कीच 3 सामने, त्याच्यानंतर सेमीफायनल. यावेळी मात्र चांगला स्ट्रोक होता. एकच धाव. आकाश, जबरदस्त क्षेत्ररक्षण. शतक संपते 4. धावसंख्या झाली ती 23. कमॉन डीजे. बिट्टू, मैदानाच्या आतमध्ये पाणी पोचतोय. मात्र पाण्याबरोबर एक मेसेज देखील पोचतो. मात्र शेवटचे 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूमध्ये आपल्याला कमीत कमी 18 ते 20 धावा बनवायला लागतील. चांगला संघ, मजबूत संघही होता. मात्र धावसंख्या झाली धावफलकावरती 23 धावा. 24 चेंडूमध्ये 23 धावा बनवले. संघ अडचणीत सापडतोय. साराभूमी 11. मात्र जे बॅटर होते ना, चांगले बॅटर लवकर बाद झाले. अगदी कमी वेळामध्ये बाद झाले. चांगली गोलंदाजी केली दीपक झा. मोहित यांनी 2 ओव्हर टाकले. आकाशाने देखील चांगली ओव्हर टाकली. चांगली जबरदस्त गोलंदाजी, योग्य टप्पा, दिशा. थोड्या चुका घडल्या, मात्र चुका त्यांनी भरून काढल्या येणाऱ्या चेंडूवरती. आतापर्यंत 24 चेंडूमध्ये 23 धाव बनवतोय साराभूमी 11. 6 चेंडू बाकी. अवसरात पाटील स्ट्राईकवर. चेतन पाटील येतोय गोलंदाज. लो फोटो चेंडू अपील करण्याचं काम केलं होतं मी ते. 1 धाव कंप्लीट. ऋतिक स्ट्राईकवर पोहोचतोय. लेग बायचा इशारा पंच गुणेश म्हात्रे यांच्या मार्फत आलेला आहे. लो फोल्डर चेंडू होता. चेंडू चेतन गोलंदाज देखील अनुभव भरपूर चेतन पाटील यांना आहे. जेम्स बॉन्ड यंग संघापासून मास्टर संघात चांगली गोलंदाजी दर्जेदार करतात. लेग बायचा इशारा, लेग बायनी धाव पूर्ण करतात.
बॅटर गणेश आचार्य अगदीच एसटीला थेट उभे आहेत आणि स्ट्राईकवरती ऋतिक पाटील शेवटचे पाच चेंडू. पुढचा चेंडू चेतन पाटील तो ऋतिक पाटील. गुड कॉन्टेस्ट. हो 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 गणेश आचार्य. आता तो कोण ऋतिकची जागा भरून काढण्यासाठी तो आलाय. मंदार पाडेल. रिमेंबर द नेम. उत्कृष्ट जेवण बनवतात, उत्कृष्ट खेळतात, उत्कृष्ट गातात. ओम बिट्टू- साई बिट्टू- भजन मंडळाचा एका. कोणाला इन करायचं, कोणाला आउट करायचं. पुढचा चेंडू मंदार गरुडे. मंदार गरुडे बॅक टू नॉन स्ट्राईक. धावसंख्या झाली ती 24. लो स्कोरिंग सामना. आज डिफेंड होईल की नाही, टोटल सेशन पडेल की नाही. डाऊन. पुढचा चेंडू. यावेळी मात्र चेंडू आकाशकडे आहे. आकाश नाही. एकच धाव. मंदार गरुडे. मंदारच्या बॅटमधून हिमुदा षटकार येईल. षटकार जर मारला तर माझ्याकडून 200 रुपये. चला मार्केट टाईट झालेलं आहे. सेशन अप झालेलं आहे. 200 रुपये कमवा. षटकार मारा. यावेळी लावण्य. नो डाऊट लावण्य बेस्ट फिल्डर. अपकमिंग स्टार ऑफ ड्राई जेम्स बॉन्ड क्रिकेट. आता त्याची जागा भरून काढण्यासाठी रुद्र पाटील. कमॉन डीजे. आणि नक्कीच या चेंडूवरती मंकी बाज शेवटच्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची ऑन करण्याचं काम नाही आहे. मात्र चेतननी अगदी योग्य पाहिलं, बघितलं आणि अगदी योग्य वेळी हा गडी बाद झाला. अवसरा देखील गेले कित्येक वर्षापासून खेळतो, मात्र त्याला जाणीव नसेल, मात्र त्याला माहिती होती की नाही. मात्र हा चेंडू येतो डॉट. चला 30 चेंडू 26 धावसंख्येची गरज. ओव्हर टू यू डीजे बाबा इन द मिक्स. आणि नक्कीच जो मगाशी जो झेल घेतला लावण्य पाटीलांनी, त्यांच्या वडिलांकडनं पप्पांकडनं वैभव बालकृष्ण पाटील यांच्या माध्यमातून लावण्यासाठी 500 रुपये आलेले आहेत. धन्यवाद वैभव पाटील, धन्यवाद, थँक्यू आणि अभिनंदन लावण्य. मात्र लो स्कोर सामना बघतो आपण बिट्टू. येणाऱ्या चेंडू 30 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 25 धावा बनवतोय आणि 26 धावांचं आव्हान. एक्सर गावातील माजी खेळाडू त्यांचे देखील हार्दिक स्वागत आहे. आणि दुसरे त्यांचं नाव काय?
एक्सरचे काही खेळाडू आलेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. या राई गावात पंचकुशीमध्ये बाळयोगी सदानंद महाराज जन्मस्थान यांच्या पंचकुशीमध्ये सर्व प्रेक्षकांचं, सर्व पाहुण्यांचं आणि सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत आहे. आई जगत जय हनुमान संघ यंदाचा 5 वर्ष आपण सातत्याने राई प्रीमियर लीग आयोजित करतो. मात्र यंदाचा बहुमान, मान, सन्मान जय हनुमान संघाला मिळतोय. धन्यवाद प्रिन्स. चांगली पंचगिरी, चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग, चांगली टीमवर्क. नक्कीच एक स्पेशल धन्यवाद आलोक आलोकने इथे यायचं. आलोक लहान मुलगा आहे आमचा, पाठीराखा आहे. आलोक प्लीज इथे यायचं, लगेच आपल्याला समोर अगदी मंचावर यायचं आहे. येत आलेला आला. हा मुलगा देखील मेहनती मुलगा आहे. आपल्या गावात कुठलीच प्रकारची मॅच असू द्या तर मुलगा पिचवरती पाणी मारणार, झाडू मारणार, स्टंप नेणार. आणि एका बाजूला आणखीन एक खेळाडू आहे रिहान, त्यांना देखील धन्यवाद. अशी लहान लहान मुलं आपल्याबरोबर असल्यानंतर एक त्यांचं देखील आत्मबल वाढतं. प्लीज आलोक पुढे यायचं आहे. 26 धावा 30 चेंडूमध्ये लो स्कोर सामना बघतो आपण. मात्र हा लो स्कोर सामना बघितला, मात्र ह्या धावा करता करता देखील जबरदस्त गोलंदाजी दीपक, मोहित, आकाश आणि चेतन. अगदी कमी धावांचं षटक त्याने हाताळलं. जबरदस्त आपल्या संघाला वापसी करून दिलं. असं वाटलं होतं आपण सारा आणि भूमी 11 संघ बघितला. क्रिकेट विश्वाचं मोठं नाव. बिट्टू आपण बघितलं, कागदोपत्री संघ बघितला. सारा, भूमी 11 आपण कागदोपत्री बघितलं तर मोठा संघ होता. 60च्या 65च्या पलीकडे धावसंख्या बनवेल. मात्र जबरदस्त गोलंदाजी केली आणि कमी धावा त्यांच्या अगेन्स्ट आल्या. आणि आपण ऐकूया संकेत पाटील यांना. हेमप्रकाश पाटील यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो संकेत पाटील. तो आलाय. धगात लाइटिंग. सध्या मात्र आई गावदेवीला ढगात लाइटिंग करायची गरज नाही आहे, कारण तेवढी मोठी धावसंख्या नाही आहे. आणि गणेश आचार्य कदाचित विचार करत असेल की या मॅचला लवकर जिंकून प्रयत्न करायचा आहे. मयूर पाटील साठी बक्षीस आलेला आहे. तो आलाय. भावेश राऊत. प्रत्येक षटकार मारा 500 रुपये. हो चेंडू ग्लान्स केलेला आहे. जय धारावी माते की जय असा जय घोष. गणेशाचार्य जबरदस्त फिल्डिंग, क्षेत्ररक्षण, कीपिंग. भरपूर बरं वाटलं या एकूणच फटक्याचं वर्णन करताना तू ग्लान्स म्हटलंस, कारण हा ऑफसाईडला एक चांगला पुश होता. थँक्यू व्हेरी मच. मितेश म्हात्रे यांना तुम्ही ऐकताय. एक असा खेळाडू ज्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत, कारण सगळ्यात मोठा विक्रम आहे त्याच्या नावावर तो म्हणजे 126 किलोचा माणूस कोणी नाही आहे इथे. राईचा केतन म्हात्रे. थँक्यू संकेत पाटील. हो हलक्या त्याने चेंडू खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. करण म्हात्रे आहे तिकडे. करण म्हात्रेकडून कुठलीही चूक नाही होणार अशी मी प्रयत्न करतो, कारण तो मोठं ॲसिड आहे. ते सध्या ते लायबिलिटी झालेले आहे. पुष्पेश भोईर. मार्केट टाईट झालेला आहे. एक षटकार मारा 200 रुपये. भावेश राऊत 500 रुपये. जवळजवळ एक षटकार मारला तर 700 रुपये. 5 मारा 3500 रुपये. नाही एकच धाव. मात्र मगाशी शेवटच्या चेंडूवर ज्या पद्धतीने मंकड विकेट पाहायला मिळाली, राकेश जो एकूणच सारा आणि भूमी वॉरियरचा एकूणच ओनर आहे, तो नाराज झाला की त्यांनी सांगितलं की हंसराज एकूणच या मालिकेतील सगळ्यात जर बघितलं तर निष्काळजीपणा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याची लँग्वेज थोडीशी वेगळी होती, मी थोडीशी वेगळी वापरली. नाही संकेतदा, मास्टर क्रिकेट आणि यंग क्रिकेटमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मास्टर क्रिकेटमध्ये तुम्हाला स्लो चेंडू येतात. यंगमध्ये तुम्हाला 120-130 बॉल फेस करावा लागतो. मास्टर क्रिकेटमध्ये तुम्हाला 85, 90, 100
किंवा 60. जर पावशा काका आले तर 40. हा बॉलचा स्केल आहे. नाही नाही असं समजू नको, आमच्यामध्ये देखील घातक गोलंदाज आहेत, कधी फेस करायला ये. नाही 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 नाही. मी खेळलोय. सगळ्यात घातक असेल तर तो विजू. घातक हू इसीलिए घायल हू. मात्र बघा वर्गमित्र चषकामध्ये एवढा चांगला परफॉर्मन्स देऊन तो राई प्रीमियर लीग मध्ये नाहीये. नाही नाही गोवा गोवा पॉंडिचेरी गोव्याला येतो. गुड Bob- रनिंग बिटवीन द विकेट, गुड रनिंग बिटवीन द विकेट. बॉम्ब जीजस. बघा ऊनं जबरदस्त आहेत मित्रांनो, स्वतःची काळजी स्वतः घ्या. तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे. आणि खास करून मिलिंद पाटील, ओ वेल प्लेड, वेगळा फटका पाहायला मिळतोय आणि इथे देखील धाव घेण्याचा हा प्रयत्न चांगलाच आहे. आणि पूर्ण कल्पना आहे, जास्त मोठी धावसंख्या नाही आहे मितेश, आणि त्यामुळे या 19 षटकामध्ये 6 धावा आल्या तरी देखील चालेल. आतापर्यंत धावसंख्या जर बघितली स्कोर कार्डवर तर ती 6 दिसते आपल्याला. चांगले षटक, मात्र इकॉनॉमिक षटक म्हणू शकणार नाही कारण धावसंख्या भरपूर कमी झाल्या आहे. ते म्हणजे एकूणच टीम सारा आणि भूमी 11 या संघाची, कारण ही मला वाटतं या मालिकेतील सर्वात नीचांकी धावसंख्या आहे का. हो हो हो. येस, सेशन डाऊन केलेलं आहे जवळजवळ सरळ सरळ. आता त्याची जागा भरून काढण्यासाठी राई प्रीमियर लीग. क्या बात आहे. जय हनुमानचा स्पेशल लोगो असलेला बोर्ड आलाय राय प्रीमियर लीगचा. थँक्यू जय हनुमान. आणि जो माणूस बांधतोय तो स्पेशल आहे. यावेळा अजून 2 धावा मिळतील. चांगला फटका. राई प्रीमियर लीग झाली तर अजिबाऊला मी खुश करणार आहे. भेटवस्तू. गाडी आलेली आहे. अपील केले तिथे, मात्र पंचांचं बोट इथे वर गेले का सर. फलंदाज बाद आहे, फलंदाज बाद आहे. लेग बिफोर विकेट आली आहे, त्यामुळे इथे पहिला धक्का बसतोय तो म्हणजे वसंत माऊली. सौरभच्या रूपानं. धावसंख्या झाली ती 8. जय हनुमान अगदी वेळोवेळी वेगवेगळे सरप्राईज देत असतात. कौतुक आहे त्यांचं. मात्र मला जय हनुमानची पूर्ण टीम का दिसत नाही मला तेच विचारायचं आहे. काहीतरी कामं असतील, काहीतरी काम असेल. म्हणजे राई प्रीमियर लीग ज्याला ऑप्शन मला वाटतं तो असतील. ऑप्शन ज्या पद्धतीने झालं होतं तो सगळ्यात जास्त पॉइंट्स घेणारा खेळाडू कोणता होता. प्रिन्स म्हात्रे. क्या बात आहे. आणि प्रिन्स म्हात्रेची कालच्या दिवसातील कामगिरी देखील आपण बघितली होती. 21 मारल्या ना, 4 किती पॉसिबल. जवळजवळ सेमीफायनल खेळणार होतो, स्पर्धेच्या बाहेर काढून टाकलं. ओ हो 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 हो. सटीक सटीक बाउन्स. नाही, हाईटचा फायदा. धावसंख्या झाली ती 10. दीपक जहा. पंचांच्या भूमिकेत पिता पुत्र हा देखील एक रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे फक्त राय प्रीमियर लीग मध्ये घडू शकता. षटकार. ओ ओ ओ, सांभाळा यार. ट्रॉफीवर देखील हा चेंडू पडला असता. मात्र या मॅचचा हा पहिला षटकार. पहिला षटकार. धावा मिळतील कारण मात्र येत आहेत एकच धाव. तर साऊंड सिस्टीम विषयी मी म्हणत होतो. आत्ता मी जर विचार केला, तुम्ही जर मुर्द्याच्या वरून आपलं जे क्रॉस आहे तिथून जर यायला सुरुवात केली ना, तिथे आवाज येतोय.
एवढी साऊंड सिस्टम जबरदस्त आहे डीजे बाबाची. नाही Thank नाही you. नाही 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 नो डाऊट. राई प्रीमियर लीग आहे, 3 गावात बोलबाला झालाच पाहिजे. मानाची स्पर्धा ही जबरदस्त आयोजन. जय हनुमान संघ जबरदस्त. अजय पाटील, हितेन पाटील, जतीन पाटील, मोहित पाटील, अनिकेत पाटील, जबरदस्त आयोजन. संपूर्ण टीम. टेक्निकली साऊंड आयवाला असं खेळताना बघताना आनंद होतो. अतिशय चांगला खेळाडू आहे. मागच्या काही वर्षामध्ये या मुलानं थोडीशी अजून जास्त प्रगती करायला पाहिजे होती. काय कोणास ठाऊक मात्र याच्याकडे दुर्लक्ष जरा जास्त झालंय. धावसंख्या झाली ती 18 आणि धावांची गरज आहे ती 18 चेंडू. आता बॉलिंग साठी आलाय तो 8. हर्ष पाडेल. हो 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 हो. भिवंडीला हा दादा बाहेर कोणगाव पब्लिक मध्ये शॉट आहे. हो षटकार आहे पण इथे 2 धावा आहेत. थोडस रिस्ट्रिक्शन झोन आहे. थँक्यू अंपायर. बॉल द्यायचा आहे जुना. मला वाटतं मितेश आपल्या गावानं थोडीशी जागा उसनी घ्यायला पाहिजे. त्यामुळे ग्राउंड पूर्ण होईल असं मला वाटेल. नो डाऊट नो डाऊट. आज सुंदर फटका आहे. असे फटकेबाजी करण्यासाठी मयूर यांना जाणलं जाते. षटकार मारा 700 रुपये. हा आलाय सक्सेसफुल सेशन पास. 700 रुपये जमा करायचे आहेत. सामना संपलाय. 500 आलेले आहेत, 200 बाकी आहेत. पुष्पेश भोईर जिपे आलेले आहेत. आतिश पाटील असं बोलतायत. मी जर बघितलं तर पहिला सामना गावदेवी संघ हारला होता. का तर वैजा बाहेर होता. आता जिंकलाय का तर वैजा इन आहे. आता तिसऱ्या सामन्यात बघायचे आहे. जर तुम्हाला जिंकायचं असेल तर वैजा पाटीलला इन करा. जर तुम्हाला पराभव स्वीकारायचा असेल तर वैजा पाटीलला बाहेर बसवा. कालची गोष्ट तुला सांगतोय. मी नव्हतो इथे. मला ते आत्ता दुपारी जेवताना कळली गोष्ट. काल प्रफुल्ल पाटील यांची टीम अतिशय चांगल्या पद्धतीने जिंकत होती. बरोबर. मला वाटतं कोण बोललं त्याला. विशाल राऊत वैजाबरोबर कन्व्हर्सेशन करत होते. तर वैजाने त्यांना तुम्ही 3 मॅच जिंकलात, 1 हल्ला तर काय. आणि तेच घडलं. त्यामुळे त्याच्या जिभेवर कोणी जाऊ नये का. ती आता कापून ठेवायची आहे. मयूर पाटील यांनी त्यांचं पारितोषिक घ्यायचं आहे. आणि आता आपण वळतोय मॅन ऑफ द मॅच कडे. द मॅन ऑफ द मॅच गोज टू दीपक जहा. लावण्य पाटीलनी पण यायचं आहे. मयूर पाटीलनी यायचं आहे. चला नेक्स्ट मॅच सामना. बेस्ट वर्सेस बेस्ट. डू ऑर डाय. नाणेफेकीचं कौल होतंय. विवेक म्हात्रे मीराबाई महानगरपालिकेचे कर्मचारी. लवकरात लवकरच त्यांना आपण वॉर्ड ऑफिसर या पोझिशनवर बघणार आहोत. थापडोलपट्टू आणि जय मल्हार गोविंदा पथकाचे सदस्य. बेस्ट विवेक. बेस्ट बेबी को बेस्ट पसंद है.